समजा आपण 15 लाख रुपये देऊन एखादी जमीन विकत घेतली. हं, सगळा व्यवहार अगदी रीतसर कागदावर पक्का झालाय. हां. म्हणजे कायदेशीररित्या सगळं पूर्ण झालंय. अगदी. पण आता गंमत बघा. दुसऱ्याच दिवशी तो विक्रेता न्यायालयात जातो आणि सांगतो, अहो साहेब, कागदावर 15 लाख लिहिलं असलं तरी. तरी आमचं तोंडी 20 लाख ठरलं होतं. हो ना? आता अशा वेळी तो लाख मोलाचा स्टॅम्प पेपर जिंकेल की त्या माणसाचे शब्द? म्हणजे कायदा नेहमीच कागदाची बाजू घेतो असा आपला एक समज असतो. बरं, पण सत्य यापेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचं आणि रंजक आहे. हाच तर न्यायव्यवस्थेतला सर्वात मोठा संघर्ष आहे. म्हणजे मानवी स्मरणशक्ती आणि कागदावरची शाई यांच्यात जेव्हा युद्ध होतं तेव्हा कायदा नेमका कोणाच्या बाजूने उभा राहतो. नेमकं तेच. आणि हा प्रश्न केवळ वकिलांसाठीच नाही तर रोजच्या जीवनात व्यवहार करणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा आहे. म्हणूनच आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे आपला इंडियन एव्हिडन्स ॲक्ट याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पण थोड्या गुंतागुंतीच्या विषयाचा वेध घेणार आहोत. म्हणजे दस्तावेजी साक्षाद्वारे मौखिक साक्षाला कसं बाद केलं जातं हा विषय. हो, एक्सक्लुजन ऑफ ओरल बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर कागदपत्रांमुळे तोंडी पुरावा कसा आणि केव्हा बाद होतो याचा कलम 94 ते 101 पर्यंतचा प्रवास आपण आज उलगडणार आहोत. तसं पाहिलं तर कायद्याचा अभ्यास करताना ही सगळी कलमे, त्यांचे आकडे, ती तांत्रिक भाषा. बापरे, ती तर खूपदा डोकेदुखी ठरते. हो ना, पण यामागचा मूळ विचार आणि तर्कशास्त्र एकदा समजून घेतला की मी सांगते हे सगळं अतिशय सोपं आणि तर्कशुद्ध वाटायला लागतं. आणि आजचं आपलं उद्दिष्ट अगदी तेच आहे. कायद्याचे ते जाडजूड ग्रंथ थोडे बाजूला ठेवूया आणि एका ओळखीच्या मनोरंजक कथेतून हे सगळं समजून घेऊया. नक्कीच. एक उदाहरण घेऊया. हो, समजा कल्याणचा अ आणि अंबरनाथचा ब अशा 2 व्यक्ती आहेत. त्यांनी जमीन खरेदी विक्रीचा करार केला. बर. सगळं रीतसर स्टॅम्प पेपरवर लिहून काढलं, सह्या झाल्या, हा झाला त्यांचा लिखित करार. पण काही महिन्यांनी त्यांच्यात वाद झाला आणि प्रकरण गेलं न्यायालयात. नेहमीच आहे हे. आता न्यायालयात त्या अने आपले चक्क 5 साक्षीदार आणले आणि तो न्यायाधीशांना सांगू लागला की साहेब, करारात जे लिहिलंय ते सगळं मान्य आहे. पण त्या जमिनीवरचं जे आंब्याचं झाड आहे ते माझंच राहील असं आमचं तोंडी ठरलं होतं. हो. असं तो म्हणाला आणि तिथेच न्यायाधीशांनी त्याला थांबवलं. आणि मी सांगेन की न्यायाधीशांनी असं थांबवणं कायदेशीरदृष्ट्या अगदी योग्य होतं. पण का? कारण इथे बेस्ट एव्हिडन्स रूल लागू होतो, म्हणजे सर्वोत्तम पुराव्याचा नियम. जेव्हा एखादा करार कागदावर उतरवला जातो ना, तेव्हा तो कागदच सर्वोत्तम पुरावा मानला जातो. 1 मिनिट. इथे मला एक मोठा प्रश्न पडतोय. हे थोडं अन्यायकारक नाहीये का? कसं काय? म्हणजे बघा, जर अ कडे 5 प्रामाणिक साक्षीदार आहेत जे शपथेवर सांगतायत की आंब्याचं झाड त्याचं आहे, तर केवळ एका कागदामुळे सत्य नाकारणं हा न्याय कसा असू शकतो? वरवर पाहता हे खूप कठोर वाटू शकतं, पण यामागचं कायद्याचं तर्कशास्त्र खूप भक्कम आहे. याला आपण एका फोटोग्राफच्या उदाहरणाने समजू शकतो. अच्छा, कसं? जेव्हा 2 व्यक्ती करारावर सही करतात ना, तेव्हा तो कागद म्हणजे त्या विशिष्ट क्षणी त्यांच्या हेतूंचा आणि संमतीचा काढलेला एक अचूक फोटोग्राफ असतो. भारी उपमा ही. हो ना? त्या क्षणाआधी काय बोलणं झालं किंवा नंतर काय ठरलं हे त्या फ्रेमच्या बाहेर असतं. जर कायद्याने अशा तोंडी करारांना परवानगी दिली तर विचार करा, कोणीही कधीही नवे साक्षीदार आणून कराराचा अर्थ बदलत राहील. बापरे, मग तर व्यवहारांमधला सुरक्षितपणाच संपेल. अगदी बरोबर. आणि न्यायालयांचा सगळा वेळ फक्त खोटे साक्षीदार तपासण्यात जाईल. अच्छा, म्हणजे हे तर असं झालं जसं आपण ऑनलाईन मोबाईल मागवतो, बिलावर फक्त मोबाईल असं लिहिलेलं असतं. पण आपण कस्टमर केअरला फोन करून भांडू शकत नाही की अहो, तुमच्या डिलिव्हरी बॉयने मला फ्री हेडफोन्स देण्याचं तोंडी वचन दिलं होतं. अगदी अचूक साम्य आहे हे. कारण लिखित बिलात त्याचा उल्लेख नसतो. हो. आणि हाच सिद्धांत साक्ष अधिनियमाच्या कलम 94 मध्ये सांगितला आहे. जेव्हा कोणताही करार दस्तावेजाच्या रूपात असतो तेव्हा तो सिद्ध करण्यासाठी तो कागदच पुरावा म्हणून द्यावा लागतो. अच्छा. तोंडी साक्षी तिथे 0 किमतीची ठरते. पण समजा अने असा युक्तिवाद केला की ठीक आहे साहेब, कागद खरा आहे, पण आम्ही दोघांनी नंतर तोंडी त्यात थोडा बदल केला होता, तर तिथे कलम 95 आडवं येतं. एकदा करार लिखित स्वरूपात सिद्ध झाला की त्यात बदल करण्यासाठी किंवा नवीन काही वाढवण्यासाठी कोणताही तोंडी करार ग्राह्य धरला जात नाही. म्हणजे शाई एकदा वाळली की तोंडी शब्दांचे दरवाजे कायमचे बंद? कायमचे बंद. बरं, इथपर्यंत समजलं की कागद हा राजा आहे
पण आता या कथेच्या पुढच्या टप्प्यात जाऊया, जिथे तो कागदच स्वतः एक मोठी अडचण निर्माण करतो. म्हणजे काय होतंय तिथे? न्यायाधीशांनी तो स्टॅम्प पेपर वाचायला घेतला आणि करारात एक ओळ दिसते, मी माझी जमीन 10 लाख किंवा 15 लाख रुपयांना विकत आहे. अरे बापरे, 10 की 15? हो ना. आता हे वाचून कोणीही चक्रावून जाईल, हा काय प्रकार आहे? अशा वेळी म्हणेल की साहेब, लिहिणाऱ्याने गोंधळ घातलाय, पण आमचं तोंडी 10 लाखच ठरलं होतं, तेवढं ऐकून घ्या. आता तर न्यायाधीशांना सत्य शोधण्यासाठी त्याचे ऐकावंच लागेल ना. नाही, इथूनच कायद्याची खरी गंमत सुरू होते. कारण अशा परिस्थितीतही न्यायालय तोंडी पुरावा चक्क नाकारतं. काय सांगताय? हो, याला कायद्याच्या परिभाषेत पेटंट ॲम्बिग्विटी किंवा उघडदोष म्हणतात आणि हे कलम 96 द्वारे हाताळलं जातं. एक मिनिट, हे मला थोडं अजब वाटतंय. म्हणजे कागदावर स्पष्टपणे गोंधळ दिसतोय, तरीही न्यायालय स्पष्टीकरणासाठी नकार देतं. असं का? सत्य शोधणे हे न्यायालयाचं काम नाहीये का? मी सांगते, यामागचं कारण न्यायव्यवस्थेच्या मूलभूत भूमिकेत लपलेलं आहे. न्यायाधीशांचं काम हे कराराचा अर्थ लावणं असतं. लोकांसाठी नवीन करार लिहून देणं हे त्यांचं काम नसतं. अच्छा. जेव्हा एखादा दस्तावेज वाचताक्षणी संदिग्ध किंवा सदोष असतो, तेव्हा तो दोष सुधारणारा कोणताही तोंडी पुरावा दिला जाऊ शकत नाही. म्हणजे जर करारातच स्वतःचा गोंधळ असेल तर कायदा तो सोडवायला अजिबात मदत करत नाही. नाही. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर कायद्याचा उद्देश स्पष्ट होतो. कायदा लोकांच्या निष्काळजीपणाला कधीच पाठीशी घालत नाही. बरोबर आहे. जर दस्तावेज बनवतानाच एवढा मोठा निष्काळजीपणा केला असेल की नक्की काय ठरलंय हेच स्पष्ट होत नसेल, तर न्यायालयात येऊन तोंडी साक्ष देऊन तो सुधारण्याची परवानगी मिळत नाही. खूपच मोठा धडा आहे. म्हणजे आळशीपणाला किंवा निष्काळजीपणाला कायद्यात क्षमा नाही. अजिबात नाही. पण आता या कथेतल्या एका वेगळ्या ट्विस्टकडे वळूया. समजा त्या करारामध्ये कोणतीही उघड चूक नाहीये. वाक्य अगदी स्पष्ट आहे की मी माझी कल्याणमधील श्रीराम सोसायटीत असलेली जागा विकत आहे, आणि तपासात असं समोर येतं की ची खरोखरच कल्याणमध्ये श्रीराम सोसायटीत एक जागा आहे. अच्छा, म्हणजे शब्द आणि वास्तव जुळतंय. हो. मग अशा वेळी कलम 97 लागू होतं. जेव्हा दस्तऐवजातली भाषा पूर्णपणे स्पष्ट असते आणि ती अस्तित्वात असलेल्या तथ्यांना अचूकपणे लागू पडते, तेव्हा माझा अर्थ श्रीराम सोसायटी नसून दुसराच काहीतरी होता असं दाखवण्यासाठी कोणताही पुरावा देता येत नाही. अगदी बरोबर. देता येत नाही. शब्द आणि तथ्ये अचूक जोडली की विषय तिथेच संपतो. हे साहजिक वाटतं, पण माझा खरा प्रश्न असा आहे की समजा करारात अतिशय स्पष्ट भाषेत लिहिलंय की मी माझी कल्याणामधील जागा विकत आहे. वाचायला यात कोणतीही अडचण नाहीये. म्हणजे उघड दोष अजिबात नाही. पण प्रत्यक्षात जेव्हा जमिनीचे कागदपत्र तपासले तेव्हा समोर आलं की ची कल्याणमध्ये कोणतीही जागाच नाहीये. अरे बापरे. त्याची जागा तर अंबरनाथमध्ये आहे. आता काय? कागद म्हणतोय कल्याण आणि वास्तव म्हणतोय अंबरनाथ. आता न्यायालयात सांगेल की माझी जागा अंबरनाथलाच आहे, ते चुकून कल्याण लिहिलं गेलंय. अशा वेळी न्यायालय काय करेल? उघडा दोष नाहीये, पण तरीही गोंधळ आहे. अत्यंत उत्कृष्ट पेच आहे. म्हणजे उघड चुकांसाठी कायदा कठोर असला तरी जेव्हा चूक अशी लपलेली असते तेव्हा न्यायाधीशांसमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहतो. तो कसा? इथेच कलम 98ची लवचिकता दिसून येते. याला लेटेंट ॲम्बिग्युटी किंवा लपलेला दोष म्हणतात. लपलेला दोष? म्हणजे जो कागद वाचताना दिसत नाही पण वास्तवाशी त्याची सांगड घातल्यावर समोर येतो. अगदी बरोबर. कागदावरची भाषा वाचायला एकदम स्पष्ट असते, पण जेव्हा ती विद्यमान तथ्यांच्या संदर्भात लावून पाहिली जाते तेव्हा ती अर्थहीन ठरते. कारण कल्याणमध्ये जागाच अस्तित्वात नाही. हो ना. अशा परिस्थितीत कायदा आंधळेपणाने वागत नाही. ही भाषा विशिष्ट अर्थाने वापरली गेली होती, म्हणजेच अंबरनाथचीच जागा विकण्याचा हेतू होता हे सिद्ध करण्यासाठी इथे तोंडी पुरावा दिला जाऊ शकतो. अच्छा, हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे उघड दोष असेल तर पुरावा देता येत नाही, कारण ती दस्तावेज बनवताना झालेली उघड चूक होती. अगदी. पण लपलेला दोष असेल तर मात्र स्पष्टीकरणासाठी पुरावा देता येतो, कारण भाषा आणि वास्तव यात ताळमेळ बसत नाही. होय. आणि याच लपलेल्या दोषाच्या साखळीत पुढे कलम 99 आणि 100 देखील येतात. ते कसे? जेव्हा करारातल्या भाषेचा प्रयोग 2 व्यक्ती किंवा वस्तूंना समान रीतीने लागू पडू शकतो, म्हणजे उदाहरणार्थ मी माझी गाडी रामला विकत आहे असं लिहिलंय. बरं.
पण अच्या संपर्कात 2 राम नावाच्या व्यक्ती आहेत. हा मग गोंधळ उडणारच. हो, मग अशा वेळी नक्की कोणत्या रामला उद्देशून करार होता हे स्पष्ट करण्यासाठी तोंडी साक्ष दिला जाऊ शकतो. क्या बात आहे. म्हणजे जिथे कागद स्वतःच गोंधळलेला असतो तिथे कायदा मदत करत नाही, पण जिथे कागद स्पष्ट असतो मात्र वास्तवामुळे गोंधळ निर्माण होतो तिथे कायदा सत्य शोधण्यासाठी तोंडी पुराव्याला परवानगी देतो. अगदी बरोबर. भारीचे हे. आता आपण या कथेच्या अगदी शेवटच्या भागाकडे येऊया. समजा तो खरेदी विक्रीचा स्टॅम्प पेपर खूप जुना आहे. हां. त्यावर काही पुसट झालेली अक्षरं आहेत किंवा अ आणि ब ने त्यांच्या स्थानिक भाषेतले काही अतिशय तांत्रिक शब्द वापरले आहेत, अच्छा. जे न्यायाधीशांना वाचता येत नाहीत किंवा त्यांचा अर्थ समजत नाही. तर आता काय? जर न्यायाधीशांना शब्द उलगडत नसतील तर तो करार तिथेच रद्द होतो का? सुदैवाने तसं होत नाही. कायदा इथे एका व्यावहारिक समस्येची दखल घेतो. याचं उत्तर आपल्याला कलम 100 मध्ये मिळतं. म्हणजे इथे काही मार्ग आहे? हो. जेव्हा करारात वाचता न येणारी पुसट अक्षरं असतात किंवा काही विदेशी, अप्रचलित, तांत्रिक, स्थानिक शब्द वापरलेले असतात, तेव्हा त्यांचा अर्थ काय आहे हे न्यायाधीशांना समजावून सांगणं गरजेचं असतं. पण हे समजावून कोण सांगणार? अ आणि ब यांना जर विचारलं तर ते आपापल्या फायद्याचाच अर्थ सांगतील ना? म्हणूनच अशा वेळी त्या विशिष्ट विषयातल्या तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा तोंडी पुरावा ग्राह्य धरला जातो. हो. कायद्यातला हा एकमेव असा प्रसंग आहे जिथे बाहेरील व्यक्ती करारातील शब्दांवर प्रकाश टाकू शकते. त्या शब्दांचा विशिष्ट अर्थ काय होतो हे दर्शवण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती न्यायालयात येऊन साक्ष देऊ शकते. म्हणजे न्यायाधीशांना योग्य अर्थ लावायला मदत करू शकते. अगदी. कमाल आहे. एका साध्या स्टॅम्प पेपरच्या उदाहरणातून साक्ष कायद्याची एवढी मोठी आणि महत्वाची कलमे अगदी सहज उलगडली गेली. हो ना. पण आता मूळ मुद्द्याकडे होऊया. कायद्याचा अभ्यास करताना जेव्हा विद्यार्थी परीक्षेला बसतात तेव्हा ही सगळी कलमे एकाच वेळी आठवणे आणि पेपरवर अचूकपणे उतरवणे हे एक मोठं आव्हान असतं. खूप मोठं आव्हान असतं. तर या सर्व ज्ञानाचं परीक्षेच्या दृष्टीने ॲप्लिकेशन कसं करायचं, कमीत कमी श्रमात मुद्देसूद उत्तर कसं तयार करता येईल? कायद्याच्या परीक्षेत ना या कलमांची गुंतागुंत सोडवण्यासाठी एक सोपी वैचारिक चौकट वापरता येते. जर आपण या पूर्ण कायद्याचा एक माइंड मॅप डोळ्यांसमोर आणला तर उत्तरे लिहिणे खूप सोपे जाते. हे माइंड मॅप तंत्र खूपच प्रभावी वाटतंय. आपण मिळून हा माइंड मॅप कसा तयार करू शकतो? सोपं आहे. आपण डोळ्यांसमोर एक झाड किंवा नकाशा उभा करूया. त्याची सर्वात मुख्य फांदी किंवा केंद्रस्थान असेल अध्याय 6, म्हणजे दस्तावेजी पुरावा हा मौखिक पुराव्यापेक्षा श्रेष्ठ आहे. बरं. यातून 2 मुख्य नियम बाहेर पडतात. पहिला नियम म्हणजे कलम 94 बेस्ट एव्हिडन्स रूल. बरोबर. यात एवढंच लक्षात ठेवायचं की करार जर लिखित असेल तर लिखित दस्तावेज हाच सर्वोत्तम पुरावा. आणि दुसरा नियम म्हणजे कलम 95, ज्यात हे स्पष्ट होतं की लिखित अटी बदलण्यासाठी कोणताही तोंडी करार अमान्य आहे. हे आपण पाहिलं. अगदी बरोबर. हे झाले मूलभूत नियम. आता या नकाशातली सर्वात महत्वाची फांदी म्हणजे संदिग्धता किंवा ॲम्बिग्विटी. याचे स्पष्ट 2 भाग पडतात. पहिला भाग म्हणजे उघड दोष. हो, पेटंट ॲम्बिग्विटी, कलम 96. परीक्षेसाठी कंसात फक्त 10 की 15 लाख हे उदाहरण लक्षात ठेवायचं. याचा नियम स्पष्ट आहे, हा दोष सुधारण्यासाठी तोंडी पुरावा चालत नाही. आणि दुसरा भाग म्हणजे लपलेला दोष, म्हणजे लेटंट ॲम्बिग्विटी, कलम 98 आणि 99, कंसात उदाहरण कल्याण की अंबरनाथ. याचा नियम असा की जेव्हा स्पष्ट भाषा विद्यमान तथ्यांची जुळत नाही तेव्हा स्पष्टीकरणासाठी पुरावा देता येतो. बरोबर. आणि या माइंडमॅपची शेवटची फांदी असेल कलम 101, म्हणजे शब्दांचे अर्थ. विदेशी, तांत्रिक किंवा पुसट अक्षरांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी तज्ज्ञांकडून तोंडी पुरावा देता येतो. हा माइंडमॅप डोळ्यांसमोर असला ना की उत्तर लिहिताना फक्त या मुद्द्यांचा विस्तार करायचा असतो. मला खात्री आहे की जे कायद्याचे विद्यार्थी ही चर्चा ऐकत आहेत त्यांच्यासाठी हे तंत्र खूप फायदेशीर ठरेल. नक्कीच. उत्तरे लिहिताना आपण जी आंब्याच्या झाडाची किंवा 10-15 लाखांची उदाहरणे पाहिली ती जर पेपरमध्ये वापरली तर पेपर तपासणाऱ्यावर खूप चांगला प्रभाव पडेल. हो, कारण पुस्तकी व्याख्येसोबत जेव्हा व्यावहारिक उदाहरणे दिली जातात तेव्हा विषय खरोखरच समजला आहे हे सिद्ध होतं. अगदी. अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? आपण पाहिलं की न्यायव्यवस्था ही कागदावर लिहिलेल्या निर्जीव शब्दांवर माणसाच्या जिवंत आणि तोंडी आश्वासनांपेक्षा जास्त विश्वास ठेवते. खरंय.
याचाच अर्थ असा की आपला कायदा मानवी स्मरणशक्तीपेक्षा, माणसाच्या भावनेपेक्षा कागदावरच्या शाईला जास्त महत्त्व देतो. आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात एकमेकांवर जो आंधळा विश्वास ठेवतो, केवळ शब्दावर शब्द टाकून मोठ्या उलाढाली करतो, त्या दृष्टीने याचा अर्थ काय होतो? खऱ्या जगात आपण माणसाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवायचा की फक्त त्याच्या सहीवर? बाबरे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा पण वास्तवाचं भान देणारा विचार आहे. कागद आणि माणूस यातलं हे युद्ध कदाचित कधीच संपणार नाही. पण कायद्याच्या चौकटीत सुरक्षित राहायचं असेल तर शाहीवर विश्वास ठेवणं शहाणपणाचं ठरतं. अगदी बरोबर. तर परीक्षेच्या दृष्टीने आणि व्यावहारिक ज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा विषय आपण आज उलगडला. दिलेल्या माहितीच्या आधारे कथास्वरूपात जसे दिले तसे कलमांचा अर्थ स्पष्ट करून परीक्षेच्या दृष्टीने यावर कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यांचं उत्तर कसे द्यायचे, त्यासाठी कोणते की पॉइंट्स लक्षात ठेवावे, माइंड मॅप कसा तयार करावा, हे आपण व्यवस्थित समजून सांगितलं. होय. आणि हा व्हिडिओ तुमच्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि अशाच सोप्या कायदेशीर ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत कायद्याचा अभ्यास करत रहा आणि व्यवहार करताना कागदपत्रे नक्की तपासा.